प्लॉट 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 प्रत्येकाला वाटतं की माझं छोटासा का होईना पण हक्काचा प्लॉट पुण्यासारख्या शहरात असावा. तर प्रत्येकाला छोटी का होईना जागा घेण्याची इच्छाच असते. कोणालाच आनंद वाटत नाही की छोट्याशा 10 बाय 10च्या रूममध्ये राहावं किंवा छोट्याशा कार्पेटच्या फ्लॅटमध्ये राहावं. पण घराच्या किमती एवढ्या जास्त आहेत आणि जागा मिळणं पण खूप अवघड असल्यामुळे लोक गपचूप ॲडजस्ट करतात. खास करून जी लोक ग्रामीण भागामधून पुण्यात जे स्थलांतरित होतात अशा लोकांना तर छोट्याशा घरात राहणं फार अवघड होतं. प्रत्येकाला वाटतं की बाबा मी जागा घ्यावी आणि तिथं माझा स्वतःचा हक्काचा बंगलो बनवावा. पण पुण्यासारख्या शहरात मुबलक प्रमाणात जागा उपलब्ध नाहीत आणि ज्या जागा उपलब्ध आहेत त्या क्लिअर टायटल NATP नसल्यामुळे बऱ्याच जणांचं स्वप्नच राहून जातं. पण तुम्ही जर पुण्यामध्ये जागा शोधत असाल तर तुम्हाला काळजी करायची मुळीच गरज नाही. नमस्कार मित्रांनो, बुक माय वस्तूच्या एका नवीन एपिसोडमध्ये आणि एका नवीन प्रोजेक्टमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आज मी पुण्याच्या दक्षिण भागामध्ये येवलेवाडी इथं उभा आहे आणि पुण्याच्या दक्षिण भागामध्ये जर तुम्ही क्लिअर टायटल NATP रेरा अप्रुव्हल प्लॉटिंग प्रोजेक्ट जर सर्च करत असाल तर आजचा जो प्रोजेक्ट आहे आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो फक्त तुमच्यासाठीच आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला मुळीच विसरू नका. आणि आमच्या चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला तर मुळीच विसरू नका. आणि खास करून तुम्ही अनेक दिवसापासून जर पुण्यासारख्या शहरामध्ये किंवा पुण्याच्या अवतीभोवती जागाच फक्त शोधत असाल तर तुम्ही आमच्या बुक माय वस्तू लँड ह्या पेजला सबस्क्राईब करायला तर मुळीच विसरू नका. तर चला आता आपण ह्या प्रोजेक्टची पूर्ण डिटेल माहिती घ्यायला सुरुवात करूया. आता नेहमीसारखी आपण प्रोजेक्टची डिटेल माहिती समजून घ्या. त्याच्यामध्ये सर्वप्रथम लोकेशन जाणून घेऊ, त्याच्यानंतर प्रोजेक्टच्या बाकी डिटेल जे आहेत म्हणजे प्रोजेक्ट किती एकरमध्ये आहेत, कुठल्या फॅसिलिटी मिळतात, ते प्रोजेक्टचं टायटल कोणतं आहे, त्याच्यानंतर प्राइसिंग काय आहे आणि सरते शेवटी प्लॉट का घ्यावा या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये समजून घेऊया. तर सर्वप्रथम आपण याचं लोकेशन समजून घेऊया. तर आज मी पुण्याच्या दक्षिण भागामध्ये येवलेवाडीत उभा आहे आणि हे जे प्लॉटिंग प्रोजेक्ट आहे तो येवलेवाडीचा जो खडी मशीन चौक आहे तिथून खूपच जवळ आहे. खडी मशीन चौक खूप फेमस असलेला भाग आहे, प्रत्येकाला माहीत आहे की कात्रज देहू बाह्यवळणाचा एक मेन चौक म्हणजे खडी मशीन चौक आहे. आणि खडी मशीनची चांगली गोष्ट काय की आता खडी मशीन जवळ जे रोड वायडिंग होतं, नवीन रोड जो होता तो पण सुरू झालेला आहे, त्यामुळे ट्रॅफिक जे ते बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. आता येवलेवाडी गावाची खासियत काय की पुणे महानगरपालिकेत जेवढे गावं नंतर हस्तांतरित झाले होते त्यातलं सगळ्यात पहिलं गाव येवलेवाडी होतं पुणे महानगरपालिकेत जाणारं. आणि त्याच्यामुळे हे जे प्लॉटिंग प्रोजेक्ट आहे तो NAPMC सँक्शन आहे, म्हणजे महानगरपालिकेकडून ह्याचं सँक्शन घेण्यात आलेलं आहे. तर मी आशा करतो की तुम्हाला प्रोजेक्टचं जे लोकेशन आहे ते लक्षात आलं असेल. आणि लक्षात नसेल आलं तरी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करू शकता आणि लोकेशन मागवून घेऊ शकता साईड व्हिजिटच्या आधी. आता आपण प्रोजेक्टची डिटेल माहिती समजून घेऊया. तर या प्रोजेक्टचं जे लँड पार्सल आहे ते 1 एकर आहे आणि 1 एकरमध्ये टोटल 18 प्लॉट इथं बसवलेत. म्हणजे भविष्यात इथं 18 अतिशय सुंदर बंगले तुम्हाला बघायला भेटू शकतात. 18 बंगल्यांची एक चांगली सोसायटी तुम्हाला भविष्यात इथे नक्की बघायला भेटेल. 18 प्लॉटमध्ये जो सगळ्यात मिनिमम प्लॉट साईज आहे तो 1841 स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे. आता प्लॉटसोबत ज्या फॅसिलिटी मिळतात त्या समजून घेऊ. सर्वप्रथम तर हा तुम्हाला बघा सिमेंटचा जो रोड आहे तो मिळतो आहे. 6 मीटर हा सिमेंटचा रोड आहे. त्याला फुटपाथसुद्धा इथं छोटंसं देण्यात आलं. तर या फुटपाथचा फायदा काय की जर काही मेंटेनन्स निघाला तुम्हाला, समजा आता हे ड्रेनेज आहे बघा, इथं या ड्रेनेजमध्ये काही मेंटेनन्स असेल तो इथले हे पेवर ब्लॉक काढून लगेच करता येतो. त्याच्यानंतर प्लॉटमध्ये एंट्री करताना तुम्हाला गेट मिळतं. गेट बिल्डरकडूनच तुम्हाला देण्यात आलं आहे डेव्हलपमेंटमध्ये. तर हे गेट तुम्हाला इथे मिळतं. त्यानंतर 2 कनेक्शन आहेत पाण्याचे बघा, एक बोरिंगचं कनेक्शन आहे वापरायच्या पाण्याचं आणि एक पिण्याच्या पाण्याचं कनेक्शन आहे. तर ही फार मोठी गोष्ट असते एका प्लॉटिंगसाठी. त्याच्यानंतर प्लॉटला तुम्ही बघू शकता पूर्ण वॉल कंपाऊंड इथं बघायला भेटू शकतो तुम्हाला. आणि नुसतं वॉल कंपाऊंड नाही आहे तर त्याला हे चैनिंग पण करून देण्यात आलेलं आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट जर काय असेल ना ह्या प्लॉटिंगची तर प्लांटेशनवर खूप भर देण्यात आला आहे. त्यामुळे अख्खा प्रोजेक्ट जो आहे तो खूप सुंदर दिसतो आहे. आणि जे नॅचरल झाडं होते प्लॉट बनवण्याच्या आधी, म्हणजे जसं आता हे कडुलिंबाचं इथं झाड आहे किंवा अनेक वेगवेगळे नॅचरल झाडं इथं जी होती आधीपासून नैसर्गिक होती प्लॉटसोबत ती तशीच तोडण्यात आली आहे. त्यामुळे प्लॉटमुळे इथं थोडासा गारवा पण जाणवतो. आणि मोठा USP ह्या प्लॉटचा सांगायचं राहिलं, प्लॉटला लागून खूप मोठा लेक आहे समोर, म्हणजे लेक व्ह्यू असलेला हा इथे प्लॉट आहे. तर त्यामुळे प्रत्येक प्लॉटवरनं तुम्हाला इथं लेक व्ह्यूसुद्धा मिळणार आहे. म्हणजे साधारणतः फर्स्ट फ्लोअरवर जर तुमचं घर गेलं तर तुम्हाला इथं लेक व्ह्यूसुद्धा मिळणार आहे. FSI सुद्धा जो इथं आहे म्हणजे बांधकामाचा तो साधारणतः 1.5 आहे, म्हणजे 1.4च्या आसपासचा FSI आहे. आता FSI म्हणजे काय असतं, फ्लोअर स्पेस इंडेक्स, म्हणजे तुम्ही एखादा प्लॉट घेतला तर त्याच्यावर किती कन्स्ट्रक्शन होऊ शकतं त्याला म्हणतात FSI. तर तो सुद्धा तुम्हाला इथे जास्त मिळतो. 1000 स्क्वेअर फूटला 1,500 स्क्वेअर फूटचं बांधकाम होतं. म्हणजे तुम्ही 1841 स्क्वेअर फूटचा प्लॉट घेतला तर अंदाजे 3000 स्क्वेअर फूटपर्यंत लोडिंग वगैरे पकडून तुमचं बांधकाम होईल. आणि 3000 स्क्वेअर फूटमध्ये 5-6 BHK पण तुमचा इथं होऊ शकतो. तो एक विषय महत्त्वाचा आहे. त्याच्या व्यतिरिक्त पाण्याची इथं फार सुंदर सोय आहे.
की वापरण्याच्या पाण्यामध्ये अशा 3 बोर आहेत टोटल प्रोजेक्टमध्ये. 18 प्लॉटसाठी 3 बोर आहेत. त्यामुळे तुम्हाला पाण्याची कधीच इथे कमी जाणवणार नाही. समोर लेक असल्यामुळे ह्याला पाणी कायम असतं. आता आपण उन्हाळ्यात व्हिडिओ बनवतो तरीसुद्धा इथं पाण्याचं म्हणजे फ्लो जो आहे तो खूप चांगला आहे आणि त्यामुळं ही सगळी जी झाडं आहे तुम्हाला इथे ग्रीनरी दिसते. प्रत्येक प्लॉटवर असे नेम बोर्ड पण इथे लावून देण्यात आले. ज्यांनी विकत घेतले ते सगळ्यांचे लागलेले. जे प्लॉट शिल्लक आहेत त्याचा बोर्ड लावायचा बाकी आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे स्ट्रीट लाईट आहे त्या स्ट्रीट लाईटची खासियत काय की ह्या सौर ऊर्जेवर स्ट्रीट लाईट करण्यात आलेले आहेत. आता सौर ऊर्जेवर असल्यामुळे काय होतं की दिवसभर हे चार्ज होतात आणि रात्री याचं लाईट यूज करता येतो आणि ह्याचं लाईट बिल पण कुठलं येत नाही. हे बिल्डरनी स्वतःकडूनच पहिलंच दिलेलं. हे लावताना थोडंसं कॉस्टली असतो पण नंतर याचा मेंटेनन्स जो आहे तो खूप कमी येतो. तर त्यामुळं ही सुद्धा फॅसिलिटी तुम्हाला इथे मिळते. त्यानंतर जिथून आपण सुरुवात केली तिथं भव्य दिव्य असं गेट देण्यात आले. 18 प्लॉटच्या हिशोबाने हे गेट जे आहे ते खूप सुंदर वाटतं. तुम्ही रोडसुद्धा बघा किती इथे अट्रॅक्टिव्ह वाटतोय. तर ह्या सगळ्या ज्या फॅसिलिटी आहेत तुम्हाला या प्लॉटसोबत देण्यात आलेल्या आहेत. बाकी हे जे खालचे 3 प्लॉट आहेत त्याच्यासाठी एक चौक मोठा इथं तयार झालेला राऊंड जो तुम्ही बघताय हा चौक आहे. हे तिन्ही जे प्लॉट आहेत ते मोठे प्लॉट आहेत. म्हणजे जर तुम्हाला 3000 स्क्वेअर फूटच्या वर जर प्लॉट घ्यायचा असेल तर हे प्लॉट तुमच्यासाठी खूप चांगले पर्याय होऊ शकतात. तर आता आपण प्लॉटचं प्राइसिंग समजून घेऊया. तर आता एक्झाम्पलसाठी आपण हाच प्लॉट घेऊ. हा 1841 स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे आणि याचा जो फ्रंटेज आहे तुम्ही जो समोरचा फ्रंटेज बघू शकता. हा जो फ्रंटेज आहे हा साधारणतः 27 ते 28 फुटाचा फ्रंटेज आहे. म्हणजे 9.5 फुटाचा हा फ्रंटेज आहे आणि असं जे माप आहे ते साधारणतः 19 फूट आहे. म्हणजे 27 बाय 54चा हा प्लॉट आहे अशा पद्धतीचा. आता हा प्लॉट घेण्यासाठी तुम्हाला पॅकेज कॉस्ट जी लागणार ती 80 लाख रुपये इथं पॅकेज कॉस्ट लागणार आहे. स्क्वेअर फुटाचा रेट जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर 3800 रुपये स्क्वेअर फुटाचा इतर रेट आहे. बाकी इतर सगळ्या गोष्टी स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन लीगल आणि इन्फ्रा वगैरे जोडून हा 80 लाख रुपयाला पॅकेज कॉस्ट जातो. आता ह्या किमतीमध्ये समोर बसल्यावर निगोशिएशन पण होईल. स्लाइटली निगोशिएशन होईल कारण की बिल्डरनी त्याच्याकडूनच्या सगळ्या ज्या गोष्टी असतात डेव्हलपमेंटच्या ज्या कमिटेड गोष्टी त्या सगळ्या इथं देऊन टाकल्यात तरीसुद्धा निगोशिएट होईल. तुम्ही फक्त जर प्लॉट बघायला आलात तर बिल्डरच्या समोर बसल्यानंतर सांगा की बुक माय वास्तूचा व्हिडिओ बघितलेला आहे. म्हणजे त्यांना रेफरल मिळेल आणि तुमचं रेटमध्ये नक्की काही ना काही निगोशिएशन इथं होईल. तर हा जो प्लॉट आहे हा 1841 स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे. त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन आहे ना अतिशय सुंदर बसेल. फ्रंटच्या साईडला इथं गार्डन पार्किंग ह्या गोष्टी आरामशीर या साईडला होतील इथे आणि साईड मार्जिन एक 10-15 फूट जरी सोडलं तर इथं भला मोठा बंगलो तुमचा जो आहे तो साधारणतः 3000 स्क्वेअर फूटचा बंगला आहे तो बनेल. आणि इथल्या प्लॉटची खासियत काय माहिती आहे का की जे अवतीभोवतीला जे ओपन स्पेस आहे ना ते खूप जास्त आहेत. म्हणजे या प्लॉट लिंगला लागून इकडं सगळा हा लेक आहे. समोरच्या साईडला पण नो डेव्हलपमेंट झोन आहे. तो लेक असा क्रॉस होतो. या साईडला इथं 100 फुटाचा रोड आहे आणि प्लॉटिंगच्या त्या साईडला 50 फुटाचा रोड आहे. तर अशा बरोबर मधोमध हा प्लॉट आहे. शेजारून लागून असं कुठली स्कीम किंवा काही नाही आणि ते भविष्यात येणार पण नाही. तर त्या हिशोबाने जे व्हेंटिलेशन आहे ना ते खूप चांगलं तुम्हाला प्रत्येक प्लॉटला इथं बघायला मिळतं. तर आशा करतो की तुम्हाला आत्तापर्यंतची जी माहिती ती सगळी लक्षात आली असेल. आता सरते शेवटी आपण इथं प्लॉटमध्ये इन्व्हेस्टमेंट का करावी अशा कुठल्या USP आहेत असे कुठले फायदे त्या प्लॉटसोबत की ज्याच्यामुळे तुम्हाला प्लॉट घ्यायला पाहिजे ते समजून घेऊया. आता आपण शेवटी इथं प्लॉट का घ्यावा आणि प्लॉट घेतल्यावर तुम्हाला कुठले कुठले फायदे होणार ते समजून घेऊ. तर सगळ्यात महत्त्वाचं याचं टायटल. आज आपला कष्टाचा पैसा आपल्याला जर कुठे इन्व्हेस्टमेंट करायचा आहे तर त्याच्यासाठी लीगल गोष्टी फार महत्त्वाच्या असतात की लीगल जर प्रॉपर्टी तुम्ही घेतली तर भविष्यात ज्या येणाऱ्या अडचणी त्या तुम्हाला येत नाही. तर ह्याचं टायटल सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे क्लिअर टायटल. PMC सँक्शन आहे. म्हणजे TP किंवा PMRDA सँक्शन पण नाही. PMC सँक्शन म्हणजे महानगरपालिका हद्दीमध्ये हा प्लॉट आहे म्हणून तो PMC सँक्शन आहे. आता त्याचा फायदा काय होईल तुमचं सेपरेट सेल डीड 7/12 तर होईलच पण बँक लोन पण तुमचं इथं आरामशीर होऊन जाईल. त्यामुळे टायटल महत्त्वाचं आहे. तर क्लिअर टायटल आहे. त्यानंतर लोकेशन अगदी मेन रोडला लागून तुम्हाला जिथून गाड्या दिसत असतील तर बघा मेन रोडला लागून या प्लॉटिंगचा जो एंट्री आहे ती आहे. प्लॉटमध्ये येण्यासाठी 100 फुटाचा रोड आहे आणि 100 फूट म्हणजे खूप मोठा रोड असतो. म्हणजे मेन रोड पण 100 फुटाचे लवकर बघायला भेटत नाही. हा 100 फुटाचा रोड आहे प्लॉटिंगमध्ये आतमध्ये येण्यासाठी. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण की प्लॉटला लागून लेक आहे. त्यामुळे लेक व्ह्यू तर तुम्हाला मिळणारच आहे पण प्लॉटमध्ये जे नॅचरल पाण्याचे जे सोर्स आहेत म्हणजे 3 बोर आहेत. म्हणजे 1 एकरच्या प्लॉटमध्ये 3 बोर आहेत. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय की ह्या प्लॉटमध्ये अनेक असे उमराचे झाड आहेत. बघा हे उमराचं झाड दिसतंय तुम्हाला. तर हे उमराचं झाड जर तुम्हाला माहिती असेल तर हे उमराचं झाड जिथे जिथं असतं तिथं पाण्याचा प्रॉब्लेम नसतो. कारण उमराचं झाड जिथं असतं तिथं तुम्हाला पाणी हे 100% लागतं. त्यामुळे ह्या प्लॉटमध्ये 1 एकरच्या प्लॉटमध्ये 3 तुम्हाला बोरवेल बघायला भेटतात. म्हणजे यूज करायचं पाणी मुबलक प्रमाणात आहे. वापरायचं म्हणजे PMCचं पाणीचं आहे पण वापरायचं पण पाणी तुम्हाला इथं आहे. त्या व्यतिरिक्त प्लॉटची डेव्हलपमेंट तुम्ही प्लॉटची जर डेव्हलपमेंट बघितली तर बिल्डरने त्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत की ज्या एका प्लॉटसाठी गरजेच्या असतात. तुम्ही डायरेक्ट कन्स्ट्रक्शन चालू करू शकता. तुम्हाला जो कन्स्ट्रक्शन करताना इतर खर्च जो येतो म्हणजे हे वॉल कंपाऊंड हे सगळ्यात खर्चिक असतो. हे वॉल कंपाऊंड तुम्हाला इथे दिलं अट्रॅक्टिव्ह दिलेलं आहे. त्या पाण्याची सोय तर मी सांगितली. त्यानंतर लाईट दिलेली आहे. स्ट्रीट लाईट दिलेले आहेत. ड्रेनेज खूप महत्त्वाचं आहे. लोक जनरली ड्रेनेज बघत नाही पण बंगलं बनवताना तुम्ही तुमच्या घरातला जो वेस्ट आहे तो कुठं सोडणार. त्यामुळे ड्रेनेज खूप मॅटर करतो. ड्रेनेजसुद्धा तुम्हाला
इथे देण्यात आलेलं आहे. लाईटचे DP देण्यात आले आहेत, म्हणजे असं नाही की लाईटचं नुसतं स्ट्रीट लाईट देण्यात आले, DP सुद्धा मोठा देण्यात आले आहेत. या साईडला तुम्ही इथं DP बघू शकता. त्याच्यामुळे जे तुम्हाला MSEBचं कनेक्शन आहे ते घेणं खूप सोपं जाईल. तर हे DPचं पण खूप मोठं महत्त्व आहे. त्या व्यतिरिक्त बिल्डरने इथं झाडं मेंटेन केलेली, जुनं झाडं तर तोडलेली नाही, त्यांची नवीन लावली ती खूप मेंटेन केली. त्याला वेळच्या वेळी पाण्याचं कनेक्शन दिले आणि पाण्याचं ही जी प्रोव्हिजन केली 2 कनेक्शनची ही खूप उत्तम सोय करून दिली बिल्डरने, ज्याच्यामुळे तुम्हाला बंगलो बनवताना त्याचे खूप फायदा होईल. झाडांमध्ये तुम्हाला इथं अनेक पामची झाडं बघायला भेटतात. बॉटल पामची झाडं जनरली येत नाही. तुम्ही समोरच्या प्लॉटमध्ये इथं बघू शकता बघा, पामची झाडं पण बिल्डरच्या वतीने लावण्यात पण आली आणि मेंटेन पण करण्यात आली आहे. त्या व्यतिरिक्त स्ट्रीट लाईट जे आहे ते सौर ऊर्जेवर दिल्यामुळे तुमचा सोसायटीचा जो भविष्यातला मेंटेनन्स आहे तो पण खूप तुम्हाला इथे कमी होणार आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळं तुम्हाला बरीच व्हॅल्यू, म्हणजे तुमच्या पैशाला बरीच व्हॅल्यू तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये बघायला भेटू शकते. त्याच्यानंतर फायनान्शियल कॅल्क्युलेशन आपण समजून घेऊ की जर समोर आता ही सोसायटी बघा, इथं मोठी सोसायटी आहे, ही खूप वर्षापूर्वी झाली होती. इथं जर तुम्ही रिसेल फ्लॅट घ्यायला गेला तर रिसेलचा फ्लॅट साधारणतः 70, 75, 80, 95 म्हणजे जरा रेंज जसा कार्पेट आहे तसा बघायला भेटेल, पण 70-75च्या वरच तुम्हाला इथे फ्लॅट घेता येईल. पण जर तुम्ही इथं प्लॉट घेतला आणि त्याच्यावर कन्स्ट्रक्शन केलं तर तुमचा 4-5 BHK साधारणतः 1-1.25 करोडमध्ये जाईल आणि जे खूप फायद्याचा डील तुमच्यासाठी होऊ शकतं, कारण ह्या जागेचे पण तुम्ही मालक असणार आहात. मी नेहमी सांगतो की सोसायटीमध्ये तुम्ही फक्त भिंतींचे मालक असता, सोसायटीची जागा ही नेहमी म्हणजे जी आहे तुमच्या फ्लॅटच्या खालची जागा ही सोसायटीच्या मालकीची असते, पण इथं तुम्ही स्वतःच्या जागेचे पण मालक होणार आहात आणि कन्स्ट्रक्शनचे पण मालक होणार आहात. त्याच्यासोबत मोठ्या कार्पेटमध्ये तुम्हाला राहण्याचं समाधान मिळेल. मनासारखा बंगला जसा पाहिजे तसं तुम्हाला इथं बनवता येईल. त्याच्यानंतर आता हे फायनान्शियल कॅल्क्युलेशन तुमच्या लक्षातच आले असतील, पण आता निसर्गाचं म्हणजे नेचर कसं आहे इथलं, तर तुम्ही जर अवतीभोवती बघितलं ना सगळे मोठे मोठे डोंगर, म्हणजे हा बोबदेव घाटाकडे जाणारा रोड आहे, त्यामुळे जे लोकेशन तुम्हाला लोणावळा, त्याच्यानंतर भोर, वेल्ला, महाबळेश्वर, पाचगणीत बघायला भेटेल ते तुम्हाला इथं बघायला भेटतं. इथं वॉटरफॉल वगैरे सुद्धा बघायला भेटतं. म्हणजे PMC म्हणजे महानगरपालिका हद्दीत असलेल्या प्लॉटला एवढा निसर्ग लाभणं फार मोठी गोष्ट आहे. हाच प्लॉट जर तुम्ही एकदम शहराच्या मध्यभागी घेतलात तर लोकेशन अजून प्राईम होईल, पण तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अनुभवता येणार नाही. तर इथं तुम्हाला थोडासा मोकळा श्वास पण घेता येईल, प्रदूषण पण कमी आहे आणि जागा खूप जास्त आहेत, राहणारे लोक खूप कमी आहेत. तर हा सुद्धा तुम्हाला एक USP इथं बघायला भेटतो. तर आय होप की तुम्हाला प्रत्येक बाबीमध्ये तुमचा फायदा इथे लक्षात आला असेल. फक्त 4च प्लॉट आता शिल्लक आहेत, मॅक्सिमम प्लॉट इथं सोल्ड आउट आहेत. तर हा प्लॉट घेण्याची संधी तुम्ही चुकवू नका, नक्की व्हिजिट करा. काही प्रश्न असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा. बिल्डरची टीम तर तुम्हाला माहिती देईलच, आमची बुक माय वास्तूची टीम पण तुम्हाला नक्कीच इथे सहकार्य करेल. तर या सगळ्या गोष्टी आय होप तुमच्या लक्षात आल्या असेल आणि कळाले असतील. काही नसेल कळालं तरी तुम्ही कॉल करून नक्की विचारा. तुम्हाला अजून कुठलं असं पुण्यातलं लोकेशन वाटत असेल की जिथलं तुम्हाला वाटतं की तुम्हाला प्लॉट घ्यायचा आहे आणि तिथला कुठला प्लॉटिंगचा प्रोजेक्ट किंवा फ्लॅटचा प्रोजेक्ट जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल, त्याचा रिव्ह्यू पाहिजे असेल, तर तुम्ही मला नक्की चॅट करून किंवा कॉल करून कळवा. आम्ही तुमच्यासाठी त्या एरियातलं पण प्लॉटिंग प्रोजेक्ट किंवा फ्लॅटचा प्रोजेक्ट घेऊन येऊ. बाकी आपण लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट आणि नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.